हां, तर ह्या डायग्राममध्ये पहा, एक 1M1 मोटर, 2M1 आणि 3M1 तीन मोटारींचा वापर केलेला आहे. शिवाय याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की 3 ट्रान्सफॉर्मर स्टेपडाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेले आहेत. आता याचा प्रत्येकाचा रोल काय बघा. M1 जो नाव दिलेलं आहे, हा M1चा आउटपुट जे आहे ते पूर्ण कंट्रोल सर्किटसाठी वापरलेलं आहे. M2 हे आहे, याच्याकडून जो आउटपुट घेतलेलं आहे ते 2M1 ह्या मोटरसाठी वापरलेलं आहे. पुन्हा हे M2 इकडे बघा, डायोड्स वापरले आहेत, म्हणजे रेक्टिफायर सर्किट वापरलं आहे. आणि तिथून हे पुन्हा इथं ह्या सिस्टीमसाठी वापरलं आहे. आता यांचं जर पाहिलं तर तुमच्या ओळीनं लक्षात येईल, ह्या मोटरला देखील फॉरवर्ड आणि रिव्हर्स सिस्टीम आहे. आणि त्याच्या खाली हा जो काही रेक्टिफायर सर्किटचा DC सप्लाय वापरलेला आहे आणि तो सॉलिनॉइडला पाठवलेला आहे. याच्यावरून आपण आणि इथं ब्रेक शू दाखवलेला आहे. आपण ब्रेकिंग सिस्टीममध्ये आपण 3 प्रकार पाहिले, प्लगिंग, मॅग्नेटिक ब्रेकिंग आणि DC इंजेक्शन ब्रेकिंग. तर त्यामधला हा कोणता प्रकार वापरला आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेकिंग सिस्टीमचा वापर या सर्किटमध्ये केलेला दिसतो आहे. आणि त्यासाठी सॉलिनॉइडला DC सप्लाय वापरलेला आहे. म्हणजे मशीन बंद करताना लवकरात लवकर बंद झाली पाहिजे यासाठी ब्रेक सिस्टीमचा वापर केलेला आहे. तसाच इकडं देखील तुम्हाला दिसेल, इथं पण ब्रेक शू वापरलेला दिसतो आहे. आणि इथं फक्त एकच डायोड चौकोनामध्ये दाखवलं आहे. इथं मात्र 4 डायोड्स, इथं मात्र चौकोन काढून एक डायोड. डायग्राम काढण्याची फक्त पद्धत वेगळी आहे. ब्रेक सिस्टीमच आहे. इथं देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेकिंग सिस्टीम वापरले. आता या 2M1 या मोटरला मात्र 6 टर्मिनल्स दाखवलेले आहेत. आणि कॉन्टॅक्टर्स किती आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टार कनेक्शनसुद्धा दिसतं आहे. तर याचा अर्थ सरळ आहे, फॉरवर्ड रिव्हर्स 2 स्पीड मोटर आहे. फॉरवर्ड रिव्हर्स स्लो आणि फास्ट अशा पद्धतीची ही मोटर आहे. आणि इकडं ही मोटर तुम्हाला इथं हँड ऑपरेटेड स्विच डिटेन दिसतो आहे, स्विच. आणि खाली नळाचं कनेक्शन आहे. याचा अर्थ ही कुलंट मोटर आहे. तर अशा पद्धतीनं हे पॉवर सर्किट आपले झालं. आणि त्यासाठी आवश्यक असणारं कंट्रोल सर्किट हे खाली आहे. आणि त्यासाठी वेगवेगळी बटणं. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे ॲड्रेस टेबल जो असतो तो फॉल्ट फाइंडिंगला फार महत्त्वाचा ठरतो. तर ॲड्रेस टेबल याचा अर्थ प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरच्या NVC कॉलच्या खाली NO कोणकोणत्या लाईनमध्ये आहेत आणि NC कोणकोणत्या लाईनमध्ये आहेत हे दाखवलं जातं. तर इथं बघा 1D1 हा कॉन्ट्रॅक्टर, तर 3 आणि 4मध्ये NO आहेत, NC कुठेही नाही. इकडं प्रत्येकमध्ये दाखवलेले आहेत. आता इथं जर उदाहरण दाखवतो 1C3 कॉन्ट्रॅक्टर, तर 66 65 67 आणि NC कॉन्ट्रॅक्टर मात्र 23 आणि 24मध्ये वापर केलेला आहे. अशा पद्धतीनं तर हे जे काही नंबर्स आहेत, हे नंबर्स म्हणजे कंट्रोल सर्किटमध्ये प्रत्येक उभ्या लाईनला, लॅडर सिस्टीममधल्या उभ्या लाईन्सला हे नंबर दिलेले आहेत. इथं पहा 1 पासून 1 2 3 4 5 6 36 37 38 45 पर्यंत हे नंबर्स दिले. आणि ह्या पद्धतीनं NO कोणत्या लाईनमध्ये आहे, NC कोणत्या लाईनमध्ये आहे हे आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या NVC कॉलच्या खाली दिलेलं जातं. ह्याला म्हटलं जातं ॲड्रेस टेबल. कुणाचे ॲड्रेस पत्ते, NO कुठं राहतो आणि NC कुठं राहतो. म्हणजे हे हा जर कॉन्ट्रॅक्टर ऑन झाला तर कोणकोणते NO क्लोज होणार आणि कोणकोणत्या लाईनमधले NC ओपन होणार आणि कोणत्या सर्किटमध्ये बदल कसा घडतो हे आपणाला ह्या ॲड्रेस टेबलवरून कळतो. आणि जर तसं सर्किट ऑपरेट होत नसेल तर नक्की NOचा फॉल्ट आहे की NCचा फॉल्ट आहे हे आपल्याला लवकर कळतं. आणि इलेक्ट्रिकल मेंटेनन्समध्ये ॲड्रेस टेबल हा फॉल्ट फाइंडिंगसाठी एक महत्त्वाचा आपला काय होतो, दुवा ठरतो. आणि त्यासाठी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरच्या खाली ॲड्रेस टेबल हे दिलं जातं. तर हे आपण याच्यामध्ये नवीन आपण शिकलेलो आहोत.